मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हरची मॅच. चला वेग वाढवूया, चला अधिकचा वेळ घेऊ नका, चला वेग वाढवूया. गोलंदाज निघाले प्रदीप. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट झाली आहे मॅच. हिअर वी गो, लेट्स प्ले. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने पॅरलल खेळलाय. लंगोपरून क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल, फील्ड करेल, थ्रो करेल. एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. पहिली रन मैदानाच्या आतमध्ये ऑन दी मार्क झालाय. पहिल्या रनने सुरुवात केली आहे. धावफलकावरती सागर आलेत. 11 बॉलचा खेळ इथून येणं बाकी आहे. त्याचबरोबर संतोष मुगदुम सरांचा आपण या ठिकाणी करणार आहोत शुभ सन्मान. आणि हा सन्मान विनोददादा चौगले यांना मी इन्व्हाइट करतोय की आपल्या माध्यमातून हा सन्मान करायचा आहे. पुढचा बॉल प्रदीप. येस, मैदानाच्या आतमध्ये पहा इथे सातत्याने कॉन्सन्ट्रेशन केलं जात आहे. एकाग्रता हा क्रिकेटचा एक भाग आहे. वरचा बॉल आहे, लो फुल टॉस आहे, त्याच्यावरती प्रहार आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, विकेटचं पतन. फुलंदाज बाद, सागर बाद झालेत, स्वस्तात निपटलंय. पहिल्या ओव्हर मध्ये विकेट क्रमांक 1. चला थोडीशी घाई करा, चला वेग वाढवा, चला मॅरेथॉन घे दादा, थोडस मॅरेथॉन घे सचिन दादा. एक महत्वाची मॅच. या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात. अजूनही या मॅच मध्ये 10 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. चला थोडासा वेग घेऊया. प्रदीप आपल्या ट्रॅकवरून निघालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सचिन या नावाने आता ते इथून पुढे स्वतःला फेमस करतील, सिद्ध करतील, प्रसिद्ध करतील. मैदानाच्या आतमध्ये संकटांवरती तुटून पडतील. वरचा बॉल आहे, फॉलो बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. डॉट बॉलचा कॉल आलाय. सन्माननीय मंगेश शेलटे सरांना आम्ही विनंती करेन की आपण या युवा उद्योजक वाई तालुक्यातील एक अग्रगण्य असं व्यक्तिमत्व शैलेश दादा वाडकर यांचाही आपण अतिथी कक्षामध्ये करूया शुभ सन्मान. हो, यावेळी पहा बॅटचा आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि इथे खऱ्या अर्थाने बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली गेली आहे आणि धाव संख्या 1 ने बहरली आहे. 1 धाव ही धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. एकंदरीत धावसंख्येकडे नजर विचार केला ना तर धावफलकावरती फक्त धावसंख्या 2 आहे. धावसंख्येचा डोंगर उभा करायचा आहे आणि तो उभा करत असताना प्रदीप यांची गोलंदाजी अचूक राहिली आहे. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा फलंदाजाने ज्या पद्धतीने प्रहार केलाय ना, बार बार बचावलेत आणि तदनंतर मात्र पंचांनी सांगितले की नाही 2 धावा कंप्लीट केल्यात. पंचांनाही थोडस टेन्शन आलं होतं. शेवटच्या क्षणी त्यांची फ्लेक्सिबिलिटी आपल्याला पाहायला मिळाली आणि वेल डन सर, आपण पुढे सुंदररित्या आपल्या स्वतःला वाचवलं आणि मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण झाला असता बॉलला. या सगळ्या चर्चा झाल्यात. चला पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत प्रदीप. हो, यावेळी ऑन साईडला डीपिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव घेतली, दुसरीसाठी निघाल्यात. दुसरीचाही प्रयत्न सफलतापूर्वक केलाय आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावसंख्या 6 या आकड्यावरती आहे. 6 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पहिले षटक संपलेलं आहे. एक खेळाडू बाद झालाय. चला थोडीशी घाई करा. शॉर्ट स्क्वेअर लेगला अधिकचं प्रोडक्शन घेतलंय यावेळी. चला गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा. नवीन गोलंदाज दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे संदीप. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता. हो, यावेळी पहा फटका फसलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येतील, दूरवरून येतील. 1 धाव घेतले, दुसऱ्यासाठी निघाल्यात आणि दुसरीसाठी जात असताना रनआउटची संधी. ओ, यावेळी पहा थोडासा बॉल कॅरी करत असताना पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे. वेस्ट हाईट, वेस्ट हाईट मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा बॉल. आता मॅच ऑन झाली. 8 धावा धावफलकावरती. 2 धावा अंकित करत असताना 9 ची 1 ऍड केली जाईल. एकंदरीत धावसंख्या 9. हा पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं ना तर 6 धावा दिल्या गेल्या होत्या. बॉल 2 रन्स होत्या. आता मात्र पंचाचा हेलिकॉप्टर गर 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 फिरलाय.
पुढचा बॉल. हो यावेळी फटका बसलाय, मिस टाइम आहे. स्वतः येतील, आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळी कॅच कॅरी केलाय, मात्र विकेटचं पतन होणार नाही. संधी होती फ्री हिटची. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा निघालेत. असं म्हटलं होतं ना की वक्त आके दिखा रहा है तो दिखाने दो, मुसीबत से कह दो कि अपना जरा सी स्पीड बढ़ा दे, क्योंकि अगर मैं निकल पड़ा ना तो रुकने वाला नहीं. ओ यावेळी पहा उडवला, लॉफ्ट केला, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली, कॅरी करेल का, मिस जज झालाय. धावत संख्येला वेग आलाय, 2 धावेने अधिकची धावत संख्या. चर्चा राहिली. ॲबिलिटी, क्षमता या ठिकाणी दाखवली गेली आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बीट केल्या आणि खऱ्या अर्थाने कॅच ड्रॉप झाली आहे. नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला हा बॉल, 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान हा बॉल ड्रॉप झाला. धावसंख्येकडे नजर वळवली, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 1 वर 2, 12, 12 रन्स, 12 धावा धावपलकावरती आहेत. चला पुढील होणार आहे मॅचचा टॉस. बोरगाव आणि आसरे. वा, कालच्या दिवसातील या दोन टीम. चला दोन्ही टीमने लगेच यायचे, आसरे 11 आणि बोरगाव. आपण टॉस करून घेऊया. धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या 14 या आकड्यावरती गेल्या. या ओव्हरचे अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पण टीमचे काही बॉल आणि या बॉल वरती कशा पद्धतीने रणनीती, काय स्ट्रॅटर्जी बनवली जाईल. स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय, नाव आहे प्रकाश. प्रकाश या आघाडीला आल्यात. प्रकाश यांच्याकडे नजरा वेधल्या गेल्या. चला थोडासा वेग वाढूया, चर्चा थांबूया मित्रांनो. आता अंधार होत चाललाय, या सगळ्या बाबी लक्षात घ्या. मॅच अजूनही संपलेल्या नाही आहेत, आपल्याला पुढे अजूनही बऱ्याचशा मॅचेस खेळवायचे आहेत. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा ओ द विकेटने. ओ यावेळी पहा भन्नाट वेग, बीट केलंय, डॉट बॉल आला. यॉर्कर लेनचा बॉल, फुलर लेंथ मध्ये टाकलेला हा बॉल, 1 धाव घेण्यामध्ये यश मिळवलं. धावसंख्या आता 1 ने वाढली आणि ती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या, तदनंतर मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा अधिकच्या देण्यामध्ये यश मिळालंय. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, या ओव्हरला कंप्लीट करणं फार महत्वाचं आहे. संदीप हे गोलंदाज आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रकाश आणि सचिन ही जोडी. आता मात्र स्ट्राईकला सचिन आहेत. पहिला बॉल फेस करतील, या बॉलला नजर ठेवली आहे. हो या वेळी पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा इनर एज आणि बिहाइंड द विकेट कॅरी केला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन जावं लागेल सचिन या बॅटरला. हा 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावसंख्या आहे ती 15. तुम्हाला उत्तरार्ध मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. 15 धावा धावफलकावरती लागवल्या. चला टॉस करून घेऊया. टीम आसरे विपक्ष बोरगाव. 2 गाव एक, आसरे आणि बोरगाव ही एक टीम आहे. दुसऱ्या बाजूला बोरगाव ही टीम अकेली आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा टीम. चला पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 16 धावांचं टार्गेट आहे. चला एक खेळाडू द्या. 15 धावा धावपलकावरती लगावल्यात. 16 धावा बनवायच्या आहेत.
चला थोडीशी घाई करा, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. संदीप आणि जीवन ही जोडी. चला मॅच ऑन करा. 16 धावांचं टार्गेट आहे. 15 धावा धावफलकावरती लगावल्यात. 16 तुम्हाला बनवायचे आहेत. 12 बॉलच्या पाठीमागे 16चं समीकरण. एक महत्वाची मॅच आहे. या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात. एक क्रुशियल मॅच, पारितोषिकामध्ये जाणारी ही मॅच आहे. डू ऑर डाय आहे. जर पराभव झाला ना तर सरळ फलाटावरती जावं लागेल, एसटी क्रमांक पकडावा लागेल, सरळ तिथून मात्र निघावं लागेल. कालच्या दिवसामध्ये पाकिस्तानने तो फलाट क्रमांक पकडला होता. आज वेस्ट इंडिज पकडणार का इंडिया पकडणार, हाही एक प्रश्न आहे. यस, इथून कोणतरी ओरडत आहे इंडिया पकडणार नाही आहे, मात्र क्रिकेट आहे. येस, होम ग्राउंड आहे. आमचे महेर सर सांगतायत आणि ती कुठेही जाऊ शकत नाही, त्यांना इथेच त्या फलाटावर थांबावं लागेल. मग गमतीशीर भाग आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन झाली आहे. लेट्स प्ले हा कॉल आलाय. चला चला नोंद घ्या. एक गाव 11 या टीम मध्ये एक आयकॉन खेळाडू तुम्ही घेऊ शकता. हो, यावेळी खोलीवरचा बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. डीप मध्ये लॉंगोवरती क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करतील. एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या. 10 बॉल 14ची मॅच. एक गाव 11 या टीम मध्ये तुम्ही आज आयकॉन तुम्ही एखादा खेळाडू घेऊ शकता. असा पश्चिम महाराष्ट्राचा आय थिंक नियम आहे, असं काय कॉलिंग येत आहे. आयोजन कमिटीने हा कॉल आमच्यापर्यंत दिलाय, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि तो आयकॉन खेळाडू तुमच्याच असोसिएशन मधला असला पाहिजे, याची देखील दखल घ्या. यावेळी पहा, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवलेला बॉल, डॉट बॉल आलाय. येणारी बॉल 10 बनवायचे आहेत. 14-10 14ची मॅच. मैदानाच्या आतमध्ये आलेले गोलंदाज आपण पाहिले प्रकाश आणि जीवन आणि संदीप ही जोडी आहे. स्ट्राईक एंड वरती आहे ते जीवन. खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्या. भैरवनाथ स्पोर्ट्स पुरसाळे यांच्या विद्यमानाने आयोजित केलेली पहिलवान कैलासवासी पहिलवान ज्ञानू आबा धांबोडकर यांच्या स्मरणार्थ यावेळी पहा, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा मिळणार नाहीये. विकेटचं पतन, ब्रेक थ्रू मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट मिळाली आहे आणि इथे स्वागतही केले गेले. पहा, मी चर्चा केली होती, कैलासवासी पहिलवान ज्ञानू आबा धामवडकर यांच्या स्मरणार्थ ज्ञानदेव स्मृती चषक 2026चं भव्य दिव्य पर्व. आणि या पर्वामध्ये पहिल्या स्पर्धेमध्ये कोण होणार विजयी याच्यासाठी मात्र जद्दोजहद मेहनत केली जाते. गोलंदाज निघाला, नवीन फलंदाज दाखल होईल, चर्चा राहिली आहे. अंकुश आल्यात. अंकुशकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील. काय घडतंय, काय बिघडलं जाईल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. गोलंदाज वेगाने गोलंदाज करतोय. शरीराची देहबोली पाहिली तर भरगच्च बांधा, उंच मारा खेळाडू. राऊंड विकेटने पहिलाच बॉल फ्लिक केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, ओव्हर एक्साइटेड मेंट पाहायला मिळालं. म्हणूनच म्हटलं होतं ना, हुनर तो या हर एक में है, अरे किसी का छप जाता है और किसी का छिप जाता है. मैदानाच्या आतमध्ये मोहर दिली आहे. 6 धावांची, 4 धावांची चौकार आहे. 4 धावा. सहा धावा धावफलकावरती. येणारे बॉल 9 बनवायचे आहेत. 10 9-10च्या मुकाबला. चला वेग वाढवायचा आहे. 8 बॉल आणि 10चं समीकरण आलंय. 8 बॉल 10. चला वेग वाढवूया. 8 बॉल 10ची मॅच. अंकुश स्ट्राईक एंड वरती. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, फ्लाय स्लिप मध्ये कॅरी केला. डॉट बॉल आलाय.
अंतिमचा बॉल. गोलंदाज निघालाय मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल आणि 10. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस बीट केलाय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आला. येणारे बॉल 6. 6-10चा मुकाबला. कोण पराभूत होणार कोण विजय होणार. 6 बॉल 10ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये एक ब्रेक थ्रू मिळालाय. फलंदाज जीवन बाद झालेत. आता संदीप यांच्या वरती पूर्णपणे या मॅचची भिस्त दामोदर आता मात्र त्यांच्यावरती अवलंबून आहे ही टीम. चला अधिकचा वेळ घेऊ नका, वेळ वाढवा. चला टीम थोडासा वेळ वाढवूया, लगेचच मॅच ऑन करूया. जवळजवळ अजूनही 3 मॅचेस 6 वाजले आहेत, याची दखल घ्या. अंतिमचा काही वेळ शिल्लक आहे आपल्याकडे. तो वेळ आहे ना तो निघून गेल्यानंतर मात्र ती परत येणार नाहीये. म्हणून जी आहे ना वेळ त्याच्यामध्ये आपलं प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. चला हे प्लॅनिंग करावं लागेल. गोलंदाज निघालेत. षटक क्रमांक 2 वरती येतील. 6 बॉल 10ची गरज आहे. नाव आहे सागर. सागर हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या अगेन्स्ट संदीप. संदीपही कमी नाहीये. सहा बॉल 10. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करत असताना त्याने सांगितलं रे प्रार्थनेस काय डोल पाहिजे, पोचेल नभात असा बोल पाहिजे, चेहऱ्यावरील दुःख मोजण्यास काळजात घाव खोल पाहिजे. हा खोल प्रहार केलाय. चेंडू सीमा पार. षटकार. सिक्सर. वा कमालीची बॅटिंग. येणारी बॉल 5 बनवायचे आहे 4. 5 बॉल 4चं समीकरण समोरासमोर आलंय. मैदानाच्या आतमध्ये भिडायचं किंवा मैदानाच्या आतमध्ये नडायचं किंवा मैदानाच्या आतमध्ये लढायचं किंवा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करायचा किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा. चर्चा राहिल्या. चला बोरगाव टीम आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हा. गोलंदाज निघाला. 5 बॉल 4ची गरज. हो याही वेळी ऑन साइडला खेळल्या दूरवर क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्स मध्ये अटेम्प्ट केला. एक धाव घेण्यामध्ये यश दुसरीसाठी निघाले. तो इथे एकाच प्लॅटफॉर्म वरती 2 गाड्या. मात्र पहा एक सुटली, जशी एक आली ना तशी दुसरी सुटली. आणि षटकार. आता मात्र येणारी बॉल 4 बनवायचे आहेत 2. मॅच सोपी झाली आहे. मॅच सोपं समीकरण झालंय. 4 बॉल 2चं आता मॅच मध्ये गरज आहे. सचिन दादा यांचा जो हसरा चेहरा होता ना तो निराशाकडे जाताना पाहायला मिळाला. मात्र मॅच अजूनही संपलेली नाहीये. गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे, गोलंदाजाकडे ती धैर्य आहे, गोलंदाजाकडे ते कौशल्य आहे. गोलंदाजा आता मात्र इथून कशी रणनीती बनवेल. म्हणूनच म्हटलं आता ना जिंदगीमध्ये नेहमी स्पेशल बनून राहा. आम बनून राहिलात ना तर आचार केलं जाते. स्पेशल बनावं लागेल इंट्रोडक्शन मध्ये. म्हणूनच म्हटलं आता ना चर्चा होईल. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस केला. इथे ओव्हरथ्रो देखील पाहायला मिळाला. ओ चुकीला माफी नाहीये. आणि इथे टीम विजयी होतीये. माऊली तालीम जाधववाडी विन द मॅच. हार्ड लक गाइस टीम. वर्ण मानगाव. थँक्यू सो मच.